सुरुवातीला मी इथे 10 बाय 10 सेंटीमीटरचा एक पेपरचा तुकडा घेतला आहे. तो अर्धा फोल्ड करूया. फोल्ड झालेल्या पेपरवर पेन्सिलने असा शेप काढून घेऊया, म्हणजे तो कापून घेतल्यावर आपल्याला हार्ट शेप मिळेल, जो आपण रेडी रांगोळी बनवण्यासाठी यूज करणार आहोत. आता एक कोरा A4 साईजचा पेपर घेऊया. त्यावर 10 सेंटीमीटर अंतरावर लांबीच्या दिशेने मार्क करून लाईन्स काढूया. यामुळे आपल्याला एका पेपरवर 6 भाग मिळतील. आता आपण तयार केलेल्या हार्ट शेप पेपरच्या मदतीने A4 पेपरच्या प्रत्येक भागावर हा आकार काढून घेऊया, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. अशा प्रकारे मी सर्व भागांमध्ये हा शेप काढून घेतला आहे. आता एक OHP शीट घेऊया आणि तो हार्ट शेप पेपरवर ठेवून मास्किंग टेपने व्यवस्थित सिक्युअर करून घेऊया. एका कपमध्ये थोडंसं पाणी घेऊया. त्यामध्ये फेविकॉल मिक्स करूया. जास्त पातळ नाही घ्यायचं आहे, याची काळजी घ्या. मी जसं व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी दाखवली आहे तेवढं पातळ करायचं आहे. मग ब्रशच्या मदतीने हे मिश्रण OHP शीटवर हार्ट शेपच्या आत लावून घेऊया. फेविकॉल लावलेल्या पार्टवर आपण कलर रांगोळी टाकूया आणि ती व्यवस्थित सगळीकडे पसरवा. कुठेही गॅप ठेवू नका. मग दुसरी OHP शीट घेऊया, त्याच्यावर ठेवून त्याला व्यवस्थित प्रेस करूया. मग जी रांगोळी स्टिक झाली नाहीये, ती एक्स्ट्रा रांगोळी काढण्यासाठी आपण एक न्यूजपेपर घेऊया आणि त्यावर हा पेपर टॅप करून ती रांगोळी काढूया. अशा प्रकारे आपण सर्व हार्ट शेप्स तयार करून घेऊया आणि हा पेपर ड्राय होण्यासाठी 1 ते 2 तास ठेवूया. त्यानंतर आपल्याला परत ही प्रोसिजर सेकंड लेअरसाठी करायची आहे. फर्स्ट लेअरमध्ये रांगोळी व्यवस्थित स्टिक नाही झाली, म्हणून आपण सेकंड लेअर सुद्धा देतोय. त्याच्यामुळे रांगोळी व्यवस्थित सर्व बाजूनी स्टिक होईल आणि ते दिसायलाही छान दिसेल. सगळे पार्ट्स वेगळे करून घेतले आहेत डिझाईन काढण्यासाठी. इथे मी फेविक्रिलचं 3D आउटलाइनर व्हाईट कलरचं यूज करत आहे. तुम्ही कुठल्याही कलरचं यूज करू शकता. मी आतल्या साईडने डिझाईन काढायला सुरू केली आहे. मग बाहेरची आउटलाईन काढेल, जेणेकरून ती पुसली जाणार नाही. आउटलाइनर ड्राय झाल्यानंतर OHP शीट हार्टच्या शेपमध्ये कापून घेऊया. अशाच प्रकारे सर्व शेप्स आपण करून घेऊया. मी इथे 8 शेप्स केले आहेत. 4 रेड कलरमध्ये आणि 4 ग्रीन कलरमध्ये. आपली रेडी रांगोळी तयार आहे. ही रांगोळी व्यवस्थित एखाद्या बॉक्समध्ये ठेवा, जेणेकरून ती खराब होणार नाही. या रेडी रांगोळीचा उपयोग करून तुम्ही कोणत्याही सणाला किंवा कार्यक्रमाला फक्त 5 मिनिटात रांगोळी काढू शकता.
ती कशी ही सिंपल रांगोळी डिझाईन मी काढून दाखवणार आहे. रेडी रांगोळीचा उपयोग करून तुम्ही बॉर्डर रांगोळी देखील काढू शकता. इथे मी डायरेक्ट ठेवली आहे. ही झाली पहिली स्टाईल. दुसऱ्या स्टाईलमध्ये तुम्ही अशी रेडी रांगोळी अरेंज करू शकता. आणि थर्ड स्टाईलमध्ये मी एक्स्ट्रा डिझाईन काढून त्याला एक वेगळा टच दिला आहे. त्यासाठी रेडी रांगोळी ठेवा आणि त्याच्या बाजूने पानाच्या आकाराने रांगोळी काढा. मग एका बोटाच्या साहाय्याने डिझाईन करा. ही डिझाईन सोपी असूनही खूप सुंदर दिसते. माझा पुढचा व्हिडिओ संक्रांत स्पेशल रांगोळीवर असेल, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्ही नवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन मिळवू शकाल.